महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यामागचं कारण म्हणजे काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट्स। या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, पण सध्या या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। सर्वात मोठी बातमी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सरकारला सांगितलं की जर राज्याकडे इतर आवश्यक गोष्टींसाठी जसं की कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नसतील तर अशा योजना चालू ठेवण्याचा काय अर्थ आहे। यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे आणि या योजनेच्या भवितव्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत। याचबरोबर या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचंही समोर आलं आहे। लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये दिल्यामुळे वर्षभरात हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो आणि यामुळे इतर योजनांवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे। दरम्यान या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सरकारने ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे, कारण अनेक अपात्र लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळलं होतं। त्यामुळे सरकारने आता कडक पावलं उचलली असून ज्यांनी ई-KYC पूर्ण केलेलं नाही त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे ई-KYC करण्याची अंतिम तारीख आता वाढवून 30 एप्रिल 2020 करण्यात आली आहे, म्हणजे ज्या महिलांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। दुसरीकडे महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या हप्त्याबाबतही गोंधळ निर्माण झाला आहे। मार्च महिन्याचा हप्ता उशिरा येत असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की 1500 रुपये मिळणार की एकाच वेळी 3000 रुपये मिळणार। सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, पण काही रिपोर्ट्सनुसार 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी काही बँकांकडून कर्ज मर्यादा वाढवण्याचे निर्णयही घेतले जात आहेत। यामुळे महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळणार आहे। एकूणच पाहता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी फायदेशीर असली तरी तिच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी आणि वाद समोर येत आहेत। न्यायालयाचे प्रश्न, आर्थिक ताण, ई-KYC पडताळणी आणि हप्त्यांमधील उशीर यामुळे सध्या ही योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। आता पुढे काय होणार? सरकार या सर्व मुद्द्यांवर कसा निर्णय घेणार आणि महिलांना नियमित लाभ मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।